राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे 2 जिल्हाध्यक्ष एकत्र आले, त्यांचे फोटो माध्यमासमोर आले आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी अभिजित देशमुख जे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे शहराध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहेत. दादा, मला सांगा, जे फोटो बाहेर आलेत आणि एक चर्चा अशी आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने. काल माझ्या कार्यालयावर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष खाजाबाई हे आमचे मित्र आहेत, जुने मित्र आहे. 15 वर्ष आम्ही सोबत काम केलेलो, नगरसेवकमधून सुद्धा आम्ही काम केलेलो आहे. ते सदिच्छा भेट देण्यासाठी त्या ठिकाणी माझ्याकडे आले होते. परंतु अशी माहिती आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली, जी मुस्लिम मतं आहेत जे MIM कडे जातात ती कुठेतरी रोखली जातील आणि ते मतं तुमच्याकडे येतील या दृष्टीने ते प्रयत्न चालू आहेत तुमचे. निश्चित त्याचा दोन्ही गट एकत्र जर आले तर मुस्लिम बहुल भागात निश्चित दोन्ही पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो. पण सध्या आम्ही महायुती सोबत आहोत आणि महायुतीसोबतच लढणार आहोत. परंतु एक विषय बघितला तर जी मतं आहेत ज्याच्यासाठी तुम्ही एकत्र येत आहेत ही पारंपरिक तुमची मतं आहेत, त्यामुळे तुम्ही एकत्र येऊ शकतात ना. हा जो निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होणारा निर्णय आहे. हा काही खालच्या पातळीवर तो निर्णय होत नाही. सध्या तरी आम्ही महायुतीसोबत आहोत आणि महायुतीसोबतच लढणार आहोत. पॉझिटिव्ह चर्चा झाली दोघांची तुमच्या? त्या संदर्भात कोणतीही चर्चा आमची झालेली नाही. परंतु जे MIM ला रोखण्याचा विषय आहे त्याबाबत चर्चा झाली. MIM ला रोखण्याबाबत चर्चा झाली की बाबा MIM ला रोखण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र जर आले तर आपण MIM ला थांबू शकतो अशी चर्चा झाली. पण निश्चित त्याची पुढे अंमलबजावणी होणार नाही होणार हे आज आम्ही काही त्याचे सांगू शकत नाही. महापालिकेच्या निवडणुका आहेत, किती जागेवर तुम्ही उमेदवारी देणार आहेत किंवा अर्ज तसे प्राप्त झालेत तुमच्या गटाचे, खास करून अजितदादा गटाचे? जवळपास 240 अर्ज पूर्ण 115 वार्डातून आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. अजून आमच्याकडे अर्ज येण्याचं ओढा चालूच आहे. आम्ही शेवटची तारीख ही आमची 15 डिसेंबरपर्यंत आम्ही तारीख दिलेली आहे. जवळपास 350 ते 400 फॉर्म आमच्याकडे येतील अशी अपेक्षा आहे. नक्कीच हे होते अभिजित देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत. मुस्लिम मतं रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एक येऊ शकतात असं आमचं चर्चा झालेली आहे. परंतु निवडणूक एकत्र लढवण्याबाबत अजून कुठलाही निर्णय झाला नाही आणि असं झालं तरी त्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन अमित ताडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.